हा इतिहास आहे मातृभूमीचा. हा इतिहास आहे मराठवाड्यातील बाराटीचा. हा इतिहास आहे स्वराज्य अस्ताला गेल्यानंतर स्वतंत्र अस्तित्व आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी केलेल्या संघर्षाचा. 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक स्थित्यंतरे झाली. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने 31 डिसेंबर 1802 वसईच्या तहावर स्वाक्षऱ्या केल्या आणि तत्वतः मराठा साम्राज्य इंग्रजांच्या ताब्यात गेले. इंदूरचे होळकर आणि नागपूरचे भोसले यांनी या तहाला विरोध करूनही हा तह दुसऱ्या बाजीरावने केलाच. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. 1818च्या भीमा कोरेगावच्या लढाईत पेशव्यांनी ब्रिटिशांसमोर पूर्णपणे शरणागती पत्करली आणि मराठा साम्राज्याचा अस्त झाला. इकडे हैदराबाद संस्थानात सप्टेंबर 1798 निजाम अली खान असफजाह दुसरा याने लॉर्ड वेलेस्लीच्या तैनाती फौजेचे धोरण स्वीकारले. हिंगोली जिल्ह्याच्या सीमा आता जरी निश्चित झालेल्या असतील तरी 1819च्या दरम्यान हिंगोलीचा भाग बेरार सुभा आणि नांदेड सुभा यामध्ये विभागला गेला होता. या दोन्ही विभागात तत्कालीन घटना या हिंगोलीशी संबंधितच धराव्या लागतील, कारण या घटनांचा सहसंबंध हिंगोलीतील ठिकाणांशी व व्यक्तींशी प्रत्यक्ष आलेला आहे. मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त करायला 1948चा सप्टेंबर महिना उगवला असला तरी त्याआधीही या भागातून स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रयत्न झाले होते. 1798-99 पासूनच स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ठेवणाऱ्या या भागातील नाईक मंडळींचा संघर्ष रक्तरंजित आहे. 1819चा हा लढा सर्वसामान्य जनतेतून झाला होता. या लढ्याचे नेतृत्व राजे नवसाजी नाईक यांनी केले होते. सर्वसामान्य जनतेला हिंदू राज पुन्हा स्थापन करण्याची क्षमता नवसाजी नाईकांमध्ये दिसत असल्याने जनतेने त्यांना पाठिंबा दिला होता, असा उल्लेख इंग्रजांच्याच पत्रव्यवहारामध्ये आढळतो. 1818च्या मराठ्यांच्या पाडावानंतर निजामाला आणि पर्यायाने इंग्रजांना नांदेड सुभा, बेरार प्रांत, परभणी प्रांत, पैनगंगा खोरे यात पसरलेले हे उठावकरी यांचा बंदोबस्त करणे आवश्यक वाटत होते. पैनगंगेच्या खोऱ्यात गेली 20 वर्ष आपले स्वतःचे स्वतंत्र राज्य नवसाजी नाईकांनी राखून ठेवले होते. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आपले स्वराज्य वाढवण्याचा प्रयत्न करत न्हावा, उमरखेड येथील किल्ले ताब्यात घेत हैदराबादचा मनसुबा मनात ठेवला होता. याची खबर जेव्हा निजाम असफजाह तिसरा याला लागली तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्याने मेजर पिटमनच्या नेतृत्वाखाली तैनाती फौज नाव्याकडे पाठवली. 7 जानेवारी 1819ला नाव्याजवळच्या डोंगरात पिटमनने आपला डेरा टाकला. 8 जानेवारीला नावा किल्ल्याला वेढा दिला. पिटमनची खबर नवसाजी नाईकाला आधीच लागली होती. त्यामुळे किल्ल्याभोवती खंदक खोदून त्यात पाणी भरण्याचे काम सुरू होते. 8 जानेवारीच्या दुपारपासूनच पिटमनने किल्ल्यावर तोफा डागायला सुरुवात केली. किल्ल्यावरूनही आग ओकणाऱ्या तोफा इंग्रजांना हैराण करून सोडत होत्या. इंग्रजांनी डागलेल्या तोफांचे निशाण आजही आपल्याला समाधी मंदिरावर पाहायला मिळतात. 16 जानेवारीच्या रात्रीच्या अंधारात हौसाजी नाईकाने काही घोडेस्वारांसह इंग्रजांच्या कॅम्पवर गनिमी काव्याने चढाई केली. इंग्रज सैन्य सावध होईस्तोवर हौसाजी नाईक पसारही झाले. असा एक दिवस जात होता, पण किल्ला काही पिटमनला सर होत नव्हता. नवसाजी नाईकांचे साथीदार हौसाजी नाईक, लक्ष्मण नाईक, यशवंतराव नाईक
इत्यादी नाईक मंडळी गनिमी काव्याने इंग्रजावर हल्ला करत होते. दिवसामागून दिवस जात होते. आता किल्ल्यावरील रसद संपत आली होती. दारुगोळाही जेमतेमच राहिला होता. तरीही नवसाजी नायकाने नेटाने किल्ला लढवत ठेवला. पण फितुराने नवसाजीचा घात केला. हे फंद फितुरीचे ग्रहण फार पुरातन काळापासून आपल्या स्वराज्याला लागलेले आहे. किल्ल्याच्या भोवतीक असलेल्या खंदकामुळे तो सहजासहजी इंग्रजांना ताब्यात घेता येत नव्हता. पण फितुराच्या मदतीने कमकुवत बाजूच्या दिशेने खंदकाच्या खालून गुप्तपणे भुयार खोदण्यात मेजर पिटमन यशस्वी झाला आणि एकच धुमशान सुरू झाले. या धुमश्चक्रीमध्ये नवसाजी नायकांचे बंधू हौसाजी नायकांना वीरमरण आले. तर हा लढा पुन्हा नव्या जोमाने लढण्यासाठी नवसाजी नाईक, लक्ष्मण नाईक, यशवंतराव नाईक हे तेथून निसटून किल्ले वडगाव या ठिकाणी आले. तेथून लक्ष्मण नाईक व यशवंतराव नाईक हे अनुक्रमे हत्ता व जामदया इकडे रवाना झाले. नंतरच्या काळात नवसाजी नायकांनी किल्ले वडगाव येथूनच पेंढाऱ्यांशी संधान साधून उमरखेड प्रांतातून इंग्रजांशी संघर्ष केला. परंतु त्यात ते पकडले गेले आणि हैदराबाद येथे तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. पुढे तिथेच त्यांचा मृत्यू झाला. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. सन 1818 दुसऱ्या बाजीराव पेशव्याला गुप्तपणे नागपूरच्या भोसल्यांकडे पोहोचवण्यासाठी परभणी, नांदेड, वर्धा या भागातून संरक्षण दिले. एके ठिकाणी इंग्रजांच्या तुकडीशी संघर्ष झाला तेव्हा पेशव्यांच्या सोबतचे सर्व सरदार पळून गेले. पण नवसाजी नाईक आणि लक्ष्मण नाईक यांनी मोठ्या धीरोदात्तपणे प्रसंगाला सामोरे जाऊन पेशव्यांचे रक्षण केले. यात पांढरे नावाचे सरदार धारातीर्थी पडले. इकडे लक्ष्मणराव नाईक यांनी हत्याच्या गडीवरून आपला संघर्ष सुरूच ठेवला होता. यशवंतराव नाईक यांनी जाम व दुर्चुना येथील भव्य गडीवरून इंग्रजी फौजांशी प्रतिकार केल्याचे उल्लेख तत्कालीन ब्रिटिशांच्या पत्रव्यवहारात आढळतो. आपण पाहत आहोत ती सध्या अस्तित्वात असलेल्या गडीच्या अवशेषांची छायाचित्रे. तत्कालीन गड्या या सरंजामी व्यवस्थेच्या केंद्र होत्या. या मातब्बर मंडळींनी आपल्या प्रदेशाची व्यवस्था पाहण्यासाठी व संरक्षणासाठी उंच अशा गड्यांची निर्मिती स्वतः केली होती. आजही काही ठिकाणच्या गड्या व बुरुजे पाहण्यायोग्य आहेत. लक्ष्मण नाईक, कान्होजी नाईक आणि देवराव नाईक या तीन बंधूंनी इंग्रजांवर गनिमी काव्याने स्वाऱ्या करून त्यांना पुरते हैराण करून सोडले होते. लक्ष्मण नाईक यांचा बंदोबस्त करण्यासाठी सन 1820 निजामाने रसालदार कादिरबक्ष खान याची नेमणूक केली असल्याचे उल्लेख अ हिस्ट्री ऑफ हैदराबाद कंटेंजंट या पुस्तकामध्ये आढळतात. लक्ष्मण नाईकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे बंधू कान्होजी नाईक आणि देवराव नाईक यांनी परिसरातील प्रदेशामध्ये इंग्रजांची व निजामाची व्यवस्था मोडीत काढण्यासाठी पुरता हैदोस घातला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हिंगोलीहून सेकंड कॅव्हलरीचे 2 ट्रूप एप्रिल-मे महिन्यामध्ये निघाल्याचे उल्लेखही आढळतात. कान्होजी नाईक यांनी आपल्या कार्यकाळात अनेक मोहिमा आखून इंग्रजी सत्तेला आव्हान निर्माण केले होते. त्यांच्या कार्याचा एक पुरावा खैरी येथील कानिफनाथाचे मंदिर आहे, ज्याला आपण खैरी घुमट म्हणून ओळखतो. सत्तांध निजामाला आणि लुटारू इंग्रजांना तोंड द्यायचे असेल तर आयतदेशीय स्वातंत्र्यप्रेमी जनतेला एकत्र करणे गरजेचे आहे, हे ओळखून त्यांनी खैरी घुमट येथे वार्षिक उत्सव सुरू केला. त्यानिमित्ताने परिसरातील जनतेला एकत्र करून स्वातंत्र्याची बीजे पेरली. एक शक्तिस्थान म्हणून खैरीच्या गडाची ओळख त्या काळी होती आणि आजही आहे. नाईकांनी सुरू केलेल्या फाल्गुन शुक्ल दशमीच्या उत्सवाची परंपरा आजही त्याच प्रकारे सुरू आहे. असेच एकदा बासंबा पारडा परिसरात कान्होजी नाईकांची निजाम सैन्याशी मुठभेड झाली. कान्होजी नाईकांच्या सोबत असलेल्या सैन्याची संख्या तुलनेने खूप कमी होती. त्यांच्या भोवती गोल घेरा पडला. एकच धुमश्चक्री झाली. सोबतचे सर्व साथीदार मारले गेले. निजाम सैन्याच्या मुखियाने शरण येण्यास सांगितले, परंतु कान्होजीच्या स्वाभिमानी मनास ते पटले नाही. त्यांनी मरण स्वीकारले पण शरण गेले नाही. साक्षात मृत्यू समोर होता पण ते डगमगले नाही. त्यांचे हात मागे बांधले गेले.
गुडघ्यावर बसून समोर झुकवण्यात आले. मानेवर सपासप वार झाले, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, शीर धडावेगळे झाले. एक धगधगता अग्निकुंड कायमचा शांत झाला. असा रक्तरंजित इतिहास या मातीत घडला. कान्होजी नाईक आणि त्यांच्या घोड्याची समाधी पारडा तालुका हिंगोली येथे आजही पाहायला मिळते. नंतरच्या काळात कधीतरी खैरी हे ठिकाण निजामाच्या ताब्यात गेले. सप्टेंबर 1948ला ॲक्शन झाली. खैरी परिसरातही निजामाच्या सत्तेला झुगारून स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी चळवळी झाल्या. येथे असलेल्या रजाकारांचा हैदोस संपवण्यासाठी परिसरातील जनतेने मोठा उठाव केल्याचे सांगितले जाते. यात हत्ता येथील कान्होजी नाईकांचे वंशज जयवंतराव नाईक, वामनराव कुलकर्णी, राणोजी हे अग्रस्थानी होते. फार पूर्वीपासून हिंगोली जिल्ह्याला बाराटी म्हणून ओळखतात ते या नाईक समुदायामुळेच. 1798ला नवसाजी नाईकांनी सुरू केलेली शौर्याची परंपरा पुढे हौसाजी नाईक, लक्ष्मण गर्दे नाईक हत्ता, यशवंतराव पोले नाईक जामदया, जळूजी नाईक गोळेगाव, रामचंद्र नाईक, शिवराम नाईक विसापूर यांनी 1842 पर्यंत चालवली. एवढ्या प्रदीर्घ कालावधीत लढला गेलेला हा लढा इतिहासात हाटकरांचे बंड म्हणून प्रसिद्ध आहे. नंतरच्या काळात भारतभूमीमध्ये जे काही उठाव झाले, ज्या काही स्वातंत्र्य चळवळी झाल्या, त्यांच्यासाठी हे हाटकरांचे बंड निश्चितच प्रेरणादायी ठरले. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या समिधांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त शतशः नमन.